सर्वोत्कृष्ट अभिनेता रत्नागिरी रील स्पर्धा 2025 या 132 स्पर्धकांमधून आपलं नाव कोरलंय। हा आपला सर्वांचा लाडकोष्ट कथा निखिल। नमस्कार मंडळी, तर मी श्रद्धा कोकणची डिंपल चॅनल तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। की जसं की तुम्हाला माहिती आहे, आता नुकतीच रत्नागिरीमध्ये रील स्पर्धा झाली होती, त्याच्या बक्षीस समारंभासाठी मी रत्नागिरीमध्ये गेले होते आणि रत्नागिरीमधला हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता। रत्नागिरीमध्ये बाय ट्रेन आम्ही गेलो होतो, तर फर्स्ट टाइम रत्नागिरी एक्सप्लोर केली। जास्त काही कुठे फिरता नाही आलं, डायरेक्ट ज्या स्पॉटला जायचं होतं त्या स्पॉटला गेलो आणि तिथून रिटर्न आलो। नेक्स्ट टाइम नक्की जाऊ जर जाता आलं तर रत्नागिरी एक्सप्लोर करण्यासाठी। आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या आवडत्या व्यक्तींसोबत सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा। आणि हो, दुसरी गोष्ट म्हणजे तिथे बरेच असे क्रिएटर्स आपल्याला भेटलेले, बरेच ज्यांना ओळखत सुद्धा नव्हतो त्यांच्याशी सुद्धा खूप चांगली ओळख झाली, त्यांच्याशी बोलता आलं। आणि काय समजली या चॅनलने किंवा या पेजने म्हणा, तिथे ती रत्नागिरी रील स्पर्धा आयोजित केली होती आणि खूपच उत्तम प्रकारे आणि एकदम भारी तिथे सगळं झालं मॅनेज आणि खूप मस्त वाटलं। आज त्यांच्यामुळे आम्हाला बऱ्याच क्रिएटर्ससोबत ओळख करता आली, बऱ्याच क्रिएटर्सची नावं आमच्यापर्यंत आली आणि आज त्यांच्यामुळे खूप थोडं पुढे जाता आलं आम्हाला। तर खरंच थँक्यू सो मच काय समजली आणि काय समजली यांची टीम पूर्ण। तर व्हिडिओ नक्की एन्जॉय करा आणि कशी वाटली मला नक्की सांगा। बापरे, अवतार बघ, फक्त तोंड धुवूनच निघाले। प्लॅटफॉर्म क्रमांक 9 पर येत आहे ही लोकल कुर्ला घाटकोपर ठाणे आपली ट्रेन आहे। प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आलेली गाडी ही स्पेशल गाडी आहे। या गाडीमध्ये कोणीही प्रवेश करू नये। या गाडीमध्ये कोणीही प्रवेश करू नये। आता ऐक, आलेल्या गाडीला मला ना खूप कशी लागते। आता रत्नागिरी स्टेशन, सगळा बोजा विस्तारा घेऊन झोप पण नाही झाली, डोळे बघ काय काय पडले, खरोखर काळे वाटतंय त्याच्यात। काकडी खायचे? मला काही नाही खायचं, आता खूप खाल्लं मी ट्रेन मध्ये, आता इच्छाच नाही काही खाण्याची। आपली ट्रेन गेली, बाय बाय। तिकडे
इकडे नाही काही कुठे फोटो काढा. अरे काय ते भारी वाटत. असं वाटतं खाली जायचं पडून. रत्नागिरी रेल्वे स्टेशन भारी गेलंय यार, एकदम भारी. असं वाटतं भारी डिझाईन. मँगो सिटी असं वाटतं एअरपोर्ट वरून बाहेर पडते. एक नंबर वाटते यार. खाली बघ. एकदम सहज हलके फुलके प्रश्न असतील. विजेत्यांना माझ्याकडून रोख 50 रुपयाचं बक्षीस देतो. हलक्या फुलक्या प्रश्न, छोटा येत नसतो तर मी सांगतो तसं घ्यायचं. एक छोटा उत्तर, एक आपल्याला एंटरटेनमेंट, एक उखाणा. नाहीतर मी सांगतो तू घ्या. हा एक छोटासा उखाणा सांगते. प्रामाणिक प्रयत्न, मला पण उत्तर बोलायला नाही. हा सरकारी 7 या साईडला पकडतो. 6 5 4 3 2 1. बक्षीस मात्र घ्या. अध्यक्ष प्रणय सुहास पाटील, त्यांचे सहकारी शुभमजी साखरकर, दुर्वांपूर नेत्री, प्रेमलाजी राणे, लकी शिंदे आणि इतर सर्व सहकारी यांनी कृपया मंचावर यायचे. पुनी भिवंदा कोकणाचं गाव रे. पुनी भिवंदा कोकणाचं गाव रे. वा 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 वा, दरबार कचकचीत भरलाय. रंभा, मेनका, उर्वशी. काय सांगू बाई याला, पार्वती बोले हो, नवऱ्याला सांगते मोठी राजामधी. कुठं गेला शंकर माझ्या बसनामधी ग बाय. कुठं सांगू तोंडानं सांग. कुठली नेमक्या वा 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 वा, आता सर्वांचा झालंय. राज्याचे राज हे हवाल पळायला मला तुम्ही आमचा राजा. मग तुम्हाला आपल्याला परधान्या सगळं लक्ष ठेवायला लागतं. परधान्या असं कसा लक्ष ना, मग तुमचं लक्ष असतो. परधान्या ते जाऊ दे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हे बघ, आपण काय करूया माहितीये का? काय करूया? डायरेक्ट पृथ्वी तलावर जाऊया. अरे काय समज बघा, एकच म्हाताऱ्याचा केलाय, अभिनय पोरांचा करतोय. लहान पोरांचा. वा वा वा, नशीब प्रणय पाटील बघत नाही. हा काय रे बाबा, काय करा कुठली केला ना. हा आलाच गॅस केला ना, जालपूल केली ना. अरे आपली भाषा शैली आहे. अरे आपली 12 पसावर बदलणारी भाषा आहे. ती मरत चालली रे. अरे कसला तुमचा म्हणजे चांगलं कपडं घातलं म्हणजे तो स्टँडर्ड, चांगलं शब्द बोलला म्हणजे स्टँडर्ड,
आणि आम्ही आमच्या भाषा बोलतो तो गावठी काय? म्हणजे आम्ही आमच्या बोली भाषा बोलणारा माणूस हा गावठी. तुमचे विचार स्टँडर्ड ठेवा, तुमचे विचार स्टँडर्ड ठेवा. अरे माणसाने या मुखवट्याच्या जगात मुखवटा काढून जगायला शिकावे. मुखवटा काढून जगायला शिकावे. तुम्ही राजा होता तर एक नियम ठेवा. या आपल्या राज्यात मराठी भाषा टिकायची असेल ना तर आपली बोली भाषा बोलायला लाजू नका. आपली बोली भाषा बोलायला लाजू नका. तरच आणि तरच आपली मराठी भाषा टिकल. तरच मराठी भाषा टिकल. आमचे सर्वात लाडके कार्यसम्राट नामदार उदयजी सामंत, मराठी भाषा आणि उद्योग मंत्री यांचं प्रेम. मालवणी नाही बोलत, आपली ओळख नाहीये. मला वाटतं आपली ओळख कुठेतरी हरवते. मला कुठल्या जिल्ह्यावर नाही, सिंधुदुर्ग जिल्हा माझा, पालघर जिल्हा माझा, रायगड जिल्हा माझा, पण माझ्या जिल्ह्यामध्ये जर भाषा बाहेर येत नाहीयेत. आणि नामांकन आहेत रोशन चाचे, कोकणी कार्टी, प्रथमेश पवार, शुभम आमरे, अस्खलित नमुने आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता आहे सर्वोत्कृष्ट अभिनेता रत्नागिरी रील स्पर्धा 2025 प्रथमेश पवार. सर्वोत्कृष्ट अभिनेता रत्नागिरी रील स्पर्धा 2000. ज्या विजेत्या स्पर्धकांना नामांकन मिळणार आहे त्यांनी कृपया पुढील खुर्चीवर स्थानापन्न व्हायचंय. प्रथमेश पवार सर्वोत्कृष्ट अभिनेता. आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री सौभाग्यवती रंजनाजी मोरे 2025. सर्वोत्कृष्ट कोकणी कार्टी सन्मान चिन्ह आणि आकर्षक प्रमाणपत्र. जोरदार टाळ्यांच्या गजरात प्रथमेश पवार आणि त्याच्या टीमचे स्वागत करूया. श्री रत्नागिरीचा राजा याची या 132 स्पर्धकांमधून आपलं नाव कोरलंय हा आपला सर्वांचा लाडका शुभम आंबे. शुभम आंबे रत्नागिरी स्टार, रत्नागिरी रील स्टार शुभम आंबे. यश माइंड. आणि नामांकन आहे कोकणी निखिल, कोकणी सिद्धू, रंजना मोरे, कोकणी कार्टी, फिल्मी टिंकू आणि सर्वोत्कृष्ट कथा आहे सर्वोत्कृष्ट कथा निखिल सकपाळ. आणि सुनील मुंडे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते निखिल सकपाळ यांचा उचित सन्मान करायचा. निखिल सकपाळ त्याचा उचित सन्मान करत आहे. सुनीलजी बेनफळे सर्वोत्कृष्ट छायांकन अवॉर्ड कॉस्ट्यूम प्रथमेश पवार. अवॉर्ड गोस टू ओंकार. कोकणी निखिल, भावगीत नळ
प्रथमेश पवार, समीर जोशी, कोकण किनारा आणि सर्वाधिक कुठं जावं सांगा माऊली, आता आम्ही कुठं जावं? वासुदेववाला हो वासुदेववाला, वासुदेववाला हो वासुदेववाला. तर सगळा कार्यक्रम झाला आता आणि आम्ही आता जातोय घरी. तर थकलोय थोडं, आता ट्रेनमध्येच आराम करायला मिळेल. ह्यातल्या अर्ध्या क्रिएटर्सना तू ओळखत होती? आज बघायला भेटले तुला वेगवेगळे क्रिएटर. आता माझ्यात फोकस मारले हा ब्ल्यू ग्रीन कलर. आपण अपोजिट साइडने चालतोय ना, म्हणून आज सगळ्या क्रिएटर्सना भेटायला भेटलं आणि मस्त फोटो वगैरे काढले त्यांच्यासोबत. आणि आता हे स्प्रेड झालाय तर डोळे जाम काळे दिसते. हे बघ भूतनी दिसते. अजून रेल्वे स्टेशन बघा रात्रीचं. आता आमची 9:30ची गाडी आहे. ट्रेन येईल तेव्हा निघू. तुम्हाला काय पाहिजे? तुमचा कार्यक्रम झालेला आहे आणि आता माझा अवतार बघू शकताय तुम्ही. तर आता आम्ही रिटर्न जातोय मुंबई आणि गाडीत फुल झोपून जाणार आहोत कारण हालत खराब झाली पूर्ण. आणि खूप सारे क्रिएटर्स भेटले, त्यांना भेटून खूप भारी वाटलं. तर त्यांच्या रील्ससुद्धा खूप मस्त मस्त होत्या. फर्स्ट, सेकंड, थर्ड प्राईज ज्यांना पण भेटले त्यांना. तर मस्त वाटलं. आपली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय.